हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव तालुक्यातील धामोरी गावात बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे मोठे नुकसान झाले. यामध्ये प्रकाश बळवंत कांबळे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या झाडावर वादळाचा जोरदार तडाखा बसला आणि ते झाड थेट त्यांच्या गायीच्या अंगावर कोसळले. या भीषण घटनेत गायीचा जागीच मृत्यू झाला. ही गाय कांबळे कुटुंबासाठी केवळ जनावर नव्हती तर त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होती. आधीच आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना अचानक आलेल्या या संकटामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी, पशुवैद्यकीय आणि डॉक्टर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. गावच्या पोलीस पाटील संगीता विजय ताजने यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेत वरिष्ठांना याबाबत कळवले. अवकाळी पावसाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत असून धामोरीतील या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गरीब कुटुंबाला लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. काल पाऊस आला, खूप नुकसान झाली आमच्या, म्हणजे आम्ही घरीच होतो सगळेजण, पण मग वारं वावदन खूप आलं. मग त्याच्या पोरगी पण उभी होती, पण पोरगी इकडे पळाली आणि झाड पडलं गाईच्या अंगावर. तिथं 2 गाई होत्या, पण एक आम्ही कशी तरी काढली, पण तिच्या पण कमराला गेले, एक जागेवरच गेली. आम्ही खूप गरीब लोक आहे, आमची परिस्थितीच नाही तशी. ती जागेवर गेली, खूप मोठं झाड तिच्या अंगावर पडलं, काढायचे प्रयत्न केले पण नाही निघली. आम्हाला एवढीच आहे का आमची भरपाई द्या, भरपाई मिळाली पाहिजे असं.